नाव सांगा मॅडम. प्रणाली विजय सोनवणे. ओके, काय ट्रीटमेंट केली होती मॅडम आपण? मी दातांची सरळ करण्यासाठी ट्रीटमेंट केली होती. माझा ऑलरेडी एक दात अर्धा तुटलेला होता आणि दात खूप वेडेवाकडे होते, त्यांची ट्रीटमेंट केली. ओके, आणि किती वेळ लागला तरी? तरी 2 वर्षाच्या आसपास लागला कालावधी. पण काम खूप प्रॉपर झालं, म्हणजे असं 2 वर्ष गेले पण असं दात एकदम व्यवस्थित सरळ झाले आणि एकदम प्रॉपर काम झाल्यासारखं वाटतंय. आणि दुखणं वगैरे किती होतं? कारण बरेच लोक घाबरतात की दात सरळ करायला ॲट द एज ऑफ म्हणजे 25च्या पुढे आपण करायला गेलो तर त्रास होईल, दुखेल आपल्याला. तर काही असा काही त्रास वगैरे झाला? असं काही त्रास तर कधीच नाही झाला. आपण दातही काढले होते, आपण दात काढून दात मागे घेतले हो. होते, तर त्याचा काही त्रास वगैरे झाला? कारण बरेच लोकांचा तो एक इश्यू असतो की आपण दात काढणार आहे आणि मग दुखेल, ते खूप त्रास होईल असं. नाही, काहीच नाही, कधीच काही नाही. इनफॅक्ट खाताना पण कधीच काही जाणवलं नाही. मी पाणीपुरी सगळं खाल्लं तर असं त्रास कधी काही झाला नाही मला. ओके. आणि ज्या लोकांना ट्रीटमेंट करायची त्यांना काही म्हणजे ते मनातच खूप भीती असते की करायचं का नाही. ट्रीटमेंट करणाऱ्या लोकांना तर मी एकच सांगू शकते की तुम्ही ना ट्रीटमेंट प्रॉपर डॉक्टरकडे करा, कोणाकडे पण करू नका. कारण याच्या आधी मी एकदा दातांची ट्रीटमेंट मी केलेली होती आणि त्यांनी फक्त मला जस्ट एक टाइमपास म्हणून त्यांनी क्लिपा लावून दिल्या, दाखवलं, पैसे घेतले आणि बस. पण तुमच्याकडे माझी ट्रीटमेंट पण प्रॉपर झाली. म्हणजे ट्रीटमेंट करण्यापेक्षा प्रॉपर डॉक्टरकडे ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे त्यांनी जसा माझा पहिल्या डॉक्टरनी दात काढून टाकला होता, काहीच सांगितलं नाही, दात काढून टाकला आणि ट्रीटमेंट पण पूर्ण केली नाहीत. म्हणून एका प्रॉपर डॉक्टरकडे ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी आता कसं कॉन्फिडन्स वगैरे लेवल कसं वाटतं? खूप जास्त चांगलं म्हणजे वाटतं. आपण असं कोणाशी बोलताना ना आपल्याला लाज वाटत नाही, आपण खाली मान घालत नाही, इकडे तिकडे बघत नाही, आपण समोरच्याशी फेस टू फेस बोलू शकतो. चला, थँक्यू मॅडम.